नमस्कार मंडळी, आज आपण खूप वेगळ्या सब्जेक्टवर बोलणार आहोत, ते म्हणजे इंटरनॅशनल बॉर्डर्स. बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं इंटरनॅशनल बॉर्डर्स म्हणजे एक इमॅजिनरी लाईन असते मॅपवरती आणि ती दोन कंट्रीजला डिवाइड करते. त्याला आपण मे बी इट इज गार्डेड बाय फेन्स अँड इमिग्रेशन चेकपॉईंट्स असतात. येस, दॅट इज ट्रू. बॉर्डर्सवरती इमिग्रेशन चेकपॉईंट्स असतातच, पण अशा काही बॉर्डर्स आहेत ज्या अनयुज्युअल आहेत, त्याच्याबद्दल आज बोलणार आहोत. पहिली बॉर्डर जी मला जाणवली म्हणजे हॅव यू एव्हर इमॅजिन्ड अ हाऊस विच इज देअर इन 2 डिफरंट कंट्रीज ॲट सेम टाईम. असं एक टाऊन आहे युरोपमध्ये, बार्ले म्हणून, विच इज जस्ट सिच्युएटेड बिटवीन बेल्जियम अँड नेदरलँड. आणि लिटरली मी तिथे पाहिलं की त्यांची जी घरं आहेत त्या घरातलं लिव्हिंग रूम मे बी बेल्जियममध्ये असेल आणि बेडरूम मे बी नेदरलँड्समध्ये असेल. खूप वियर्ड वाटली मला ही गोष्ट. इनफॅक्ट मी जेव्हा त्यांच्याशी बोलले आणि मला कळलं की मग ते नॅशनॅलिटी कशी ठरवतात मग त्या घराची, तेव्हा कळलं की जिथे त्या घराचं फ्रंट डोअर असतं त्या साईडला त्या घराची नॅशनॅलिटी ठरते. म्हणजे लिव्हिंग रूममध्ये जे फ्रंट डोअर असेल त्या फ्रंट डोअर जर बेल्जियममध्ये असेल तर त्या घराची नॅशनॅलिटी ही बेल्जियम असते. अशी ती जी बॉर्डर आहे ती बऱ्याचदा सुपरमार्केट्समधनं, रेस्टॉरंट्समधनं, घरामधनं अशी झिगझॅग बॉर्डर पास होताना दिसते. त्यामुळं कधी तुम्ही बेल्जियममध्ये असता, कधी तुम्ही नेदरलँडमध्ये असता. ही खूप एक अनयुज्युअल गोष्ट मला जाणवली युरोपमध्ये असताना. सेकंड जी खूप युनिक बॉर्डर वाटली मला ती म्हणजे स्पेन आणि मोरोक्कोमध्ये, जी 14 किलोमीटरनी फक्त 2 कॉन्टिनेंट्स डिवाईड झालेत लिटरली. स्टेट ऑफ जिब्राल्टर म्हणून जी जागा आहे ती स्पेन आणि मोरोक्कोला डिवाईड करते. लिटरली तुम्ही जर स्पेनमध्ये उभं राहिलात एका क्लिअर सनी डेला तर तुम्ही मोरोक्कोचे माउंटन्स बघू शकताल त्या बॉर्डरवरून. इतकं ते अनयुज्युअल आहे. तिसरी बॉर्डर मी पाहिली ती म्हणजे इंडिया आणि बांगलादेशमध्ये. डावकी म्हणून जे गाव आहे मेघालयाला, तिथे तुम्ही इंडिया आणि बांगलादेश बॉर्डर बघू शकता. इनफॅक्ट बऱ्याचदा असं होतं की काही बांगलादेशची गावं इंडियन बॉर्डरनी सराउंडेड आहेत आणि काही इंडियन गावं बांगलादेशच्या बॉर्डरनी सराउंडेड आहेत. त्याला आपण एन्क्लेव्ज असंही नाव म्हणतो. चौथी अनयुज्युअल बॉर्डर म्हणजे ज्याला फेन्सिंगच नाही आहे ती म्हणजे कॅनडा आणि USA मध्ये. 9000 किलोमीटर्स लाँग बॉर्डर आहे, पण फेन्सिंग नाही आहे. फॉरेस्टमधनं लिटरली ती बॉर्डर जाते. इट इज अन इंटरनॅशनल बॉर्डर विच रिक्वायर्स इमिग्रेशन चेक, विच रिक्वायर्स अ पासपोर्ट टू क्रॉस द कंट्रीज, पण तरीसुद्धा ती फॉरेस्टमधनं जाते. बऱ्याचदा लोकांनी त्याला नाव दिलं बॉर्डर विस्टा म्हणून. इट्स अ व्हेरी युनिक बॉर्डर बिटवीन कॅनडा अँड USA. आणि पाचवी माझी फेवरेट बॉर्डर म्हणजे युरोपमध्ये, जिथे 3 कंट्रीज मीट होतात, दॅट इज हंगेरी, स्लोवाकिया आणि ऑस्ट्रिया. म्हणजे लिटरली तुम्ही एका कंट्रीमध्ये सेल्फी घेऊ शकता स्लोवाकियामध्ये, नेक्स्ट मिनिटला तुम्ही हंगेरीमध्ये सेल्फी घेऊ शकता आणि थर्ड मिनिटला तुम्ही ऑस्ट्रियाला सेल्फी घेऊ शकता. या तिन्ही कंट्रीजमध्ये तुम्ही विदाऊट एनी फ्लाईट्स फिरू शकता आणि द बॉर्डर मीट्स ॲट दॅट पॉईंट. सो ह्या काही 5 अनयुज्युअल इंटरनॅशनल बॉर्डर्स ज्या मला वाटल्या तुम्ही नक्की एक्सप्लोर करा. इवन इफ यू गो फॉर अ युरोप टूर, इफ यू गो टू मेघालया और इफ यू गो टू स्पेन और मोरोक्को, प्लॅन आउट दीज इंटरनॅशनल बॉर्डर्स. थँक्यू.